नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी विकास या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण शेतीपूरक उद्योगाबद्दल नवीन माहिती आपण या ठिकाणी घेत असतो. तर मी आज बारूळ तालुका कंधार येथील श्री ज्ञानोबा पाटील मजरे यांच्या शेतातील ड्रॅगन फ्रूटची पाहणी करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. सर स्वतः पेशाने एक शिक्षक आहेत. त्यांची ड्युटी यवतमाळ तालुक्यातील महागाव येथे आहे. इथून 100 किलोमीटरचा प्रवास करून ते एक शिक्षक मुलांना शिकवत एक चांगली ड्रॅगन फ्रूटची शेती करत आहेत. तर त्यांची संपूर्ण मुलाखत मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार सर, कृषी विकास युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सर आपला परिचय सांगा थोडा. माझं नाव ज्ञानोबा गंगाधर मजरे. मी पेशाने शिक्षक आहे, प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोठारी, तालुका महागाव, जिल्हा यवतमाळ येथे मी कार्यरत आहे. सर हे ड्रॅगन फ्रूट करण्याचा विचार तुमच्या मनामध्ये कसा आला नेमका? मी साताऱ्यामध्ये असताना आमच्या शिक्षक मित्रांकडे सांगली आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये त्यांनी 2016-17 मध्ये एक ड्रॅगनची बाग सुरू केली होती. त्या फळाला असलेलं मार्केट आणि त्याची किंमत आणि लागवडीनंतर कमी खर्चामध्ये येणारी ही बाग, या दृष्टीने मी ड्रॅगन फ्रूट लावण्याचा विचार त्या वेळेस माझ्या मनामध्ये आला. सर 1 एकर ड्रॅगन करण्यासाठी त्याला पोलला रोपांसाठी या सगळा खर्च तुम्हाला किती लागतो समजा? आता ही बाग आपण 2022ला उभा केलेली आहे. त्यावेळेस पोल रिंग आणि हे बाकीचं मटेरियल मला बाहेरून आणावं लागलं होतं आणि त्यामुळं त्याचबरोबर रोपांचा खर्च सुद्धा त्यावेळेस जास्त होता. त्यावेळेस मला सरासरी 1 एकरची बाग उभी करायला 3 लाख रुपये लागले होते. परंतु आता सध्या या बागेचे लागणारे साहित्य आपल्याकडे उपलब्ध होत आहे, रोप आपल्याकडे उपलब्ध झालेलं आहे. त्याच्यामुळे रोपांचा खर्च कमी झाला आहे आणि पोल्डिंग सुद्धा आपल्याकडे आपल्याच भागामध्ये तयार करून भेटत आहेत. त्यामुळे आपल्याला सध्या आता ही बाग तयार करण्यासाठी 1-2 लाखाच्या आतमध्ये आपल्याला खर्च येऊ शकतो. बरोबर. सर आता ड्रॅगन फ्रूटला जमीन म्हणजे कशी नेमकी लागते याला? ड्रॅगन फ्रूट काळ्या मातीपासून ते माळरानच्या बुकनाट जमिनीमध्ये, अशा कोणत्याही प्रकारच्या जमिनीमध्ये ते येऊ शकतं. ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा होतो अशा कोणत्याही जमिनीमध्ये ते पीक चांगलं आहे. म्हणजे सर काळी जमीन असलं तर चालेल, पण तिथं पाण्याचा निचरा व्हायला हे महत्वाचं आहे समजा. याच्यासाठी सर शासकीय काय अनुदान वगैरे सबसिडी मिळते का? यासाठी हेक्टरी 1,60,000 रुपये अनुदान आपल्याला गव्हर्नमेंट कडनं भेटते. 3 वर्षामध्ये 3 टप्प्यामध्ये हे अनुदान आपल्याला उपलब्ध होते. तुम्हाला भेटलं का? आपल्याला याचं एकरी आपलं 1 एकर असल्यामुळे 60,000चं अनुदान आपल्याला गव्हर्नमेंट कडनं भेटलेलं आहे. बरं सर, याच्यामध्ये सर जाती विविध असतील, कोणती जात चांगली याच्यामध्ये? याच्यामध्ये प्रामुख्याने 3 प्रकारच्या जाती आपल्याला आढळतात. एक आहे नॉर्मल रेड साईज, ज्याला रेग्युलर साईज म्हणतो. ते फळ 200 ते 300 ग्राम पर्यंत भरतं, चवीला गोड असतं. त्याच्यापेक्षा दुसरी जात आली हायब्रिड व्हरायटी येते, ज्याला आपण जम्बो म्हणतो. जम्बोचा फळांचा साईज हा 400 ग्राम पासून पुढे 800-900 ग्राम पर्यंत जाऊ शकतो आणि चवीला थोडंसं ते फळ फेंट लागतं. त्याच्यामध्ये आणखीन एक व्हरायटी आता आपण लागवड केलेली आहे, ते येल्लो आहे. त्याचा मधला गर हा पांढरा आहे आणि फळाची स्किन ही येल्लो आहे. सर मार्केटमध्ये कोणत्या जातीला म्हणजे थोडं डिमांड जास्त राहील? मार्केटमध्ये व्यापाऱ्यांची मागणी ही जम्बोला जास्त आहे आणि ग्राहकामध्ये थोडंसं हे लहान जे रॉयल रेड साईज आहे ती लोकप्रिय आहे. बरं सर, आता हे रोपं कुठून खरेदी केली आणि काय किंमत दिला तुम्हाला? आपण जम्बोची जी रोपं आणलेली होती, ती जम्बोची रोपं ही आमचे सांगलीमध्ये मित्र आहेत विजय लिगाळे, त्यांची 2015-16ची बाग आहे. त्या ठिकाणून आपण जम्बोची रोप आणलेली आहेत. ती साधारण मला 40 रुपयाला कांडी त्यावेळेस पडलेली होती. इथं आणून आपण ते रोप तयार करून लावलेलं होतं. आणि दुसरी जी रॉयल रेड व्हरायटी आहे ती आपण धाराशिववरून आमचे मित्र शंकर वळवे यांच्या बागेतून ती आणली होती. ते रोप आणलं होतं आपण, 20 रुपयाला आपल्याला ते रोप पडलेलं होतं. बरं सर, आता या लागवडीचं यांचं अंतर काय, म्हणजे 2 झाडामध्ये अंतर किती असतं? आपली ही जी लागवड आहे ती 2 पोलमध्ये जे अंतर आहे ते 6 फुटाचं आहे आणि ओळीमधलं अंतर हे 11 फुटाचं आहे. बरं सर, हेच चांगली का सगळ्यात म्हणजे अंतर ज्यावेळेस आपण बागेची लागवड करत असतो त्यावेळेस लागवड करताना एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवली पाहिजे की आपल्याला आतमध्ये आंतर मशागत नंतर करता आली पाहिजे. आतमध्ये तुम्हाला पिके आंतरपीक घेता आले पाहिजे किंवा तण वगैरे काढल्यानंतर त्यामध्ये ट्रॅक्टर वगैरे फिरवता आला पाहिजे. तुम्हाला दरवर्षी त्या बेडला माती लावावं लागते, तर त्यावेळेस तुम्हाला रोटर करणं, ह्याच्यासाठी ट्रॅक्टर फिरेल एवढी जागा आपल्याला ठेवणं कंपल्सरी आहे. बरं सर, आता याच्यामध्ये लागवड करत असताना एकदा लागवड केल्यानंतर ड्रॅगन फ्रूट किती वर्ष चालते? डबल लागवड करायची सरासरी या बागेचं जे वय आहे ते 20-22 वर्षापर्यंत चालते तशी. आणि आपलं जोपर्यंत स्ट्रक्चर खराब होत नाही पोल्डिंगचं तोपर्यंत या झाडाला काही होत नाही. बरं सर, आता हे किती दिवसाची बाग आहे तुम्ही? आता आपली ही 2 वर्षाची बाग आहे पूर्ण. बरं सर, याच्यावर सर आता किडी रोग काय येतात का, त्याला उपाय वगैरे कसं असतो त्याच्यात? ही इतर फळबागांच्या दृष्टीने पाहिलं तर द्राक्ष म्हणा किंवा डाळिंब म्हणा ही थोडीशी नाजूक फळपिकं आहेत, ज्याच्यावर रोगांचा अटॅक लवकर होतो.
आपण पाहता तर ह्या फळाची साल एवढी जाड आहे, याच्यावर कोणत्याही रोग किडीचा परिणाम होत नाही. याच्यामध्ये कुठल्याही फळमाशीला डंक मारता येत नाही आणि हे फळ हे 22 दिवस टिकतं. त्याच्यावर कुठल्याच आम्हाला कीटकनाशकाची फवारणी कुठलीही करावं लागत नाही. बरं सर, आता हे रेड जम्बो आहे का? रेड जम्बो आहे, बरोबर. हे रेड जम्बो फळ आहे. फक्त ह्याला आपल्याला पावसाळ्यामध्ये बुरशीचा अटॅक ह्याच्यावर जास्त होतो. साधे 22 किंवा ब्लू कॉपर वगैरे ह्या बुरशीनाशकाने ते आपल्याला नियंत्रणामध्ये आणता येतं. बरं सर, आता ऊस असेल किंवा इतर पिकाला जंगली जनावरांचा खूप त्रास होतो, डुक्कर हो, असेल, हो, वानर असेल, हो. तर याला काही जंगली जनावरांचा काही त्रास ह्याला होतो का? जंगली जनावरांचा काही त्रास नाही सर. हे आपण पाहता आमच्या सगळ्या बाजूने ऊस आहे आणि सगळ्या ऊसाला डुकरांचा त्रास होतो. आम्हाला दरवर्षी साड्या वगैरे लावाव्या लागतात किंवा बाकी आणखी उपाययोजना कराव्या लागतात आणि वानर वगैरे हे सुद्धा त्रास देतात. परंतु ह्या पिकाला वानराचा किंवा डुकरांचा किंवा अन्य कोणत्याही जंगली प्राण्यांचा त्रास होतो म्हणजे नाही. फळ खातच नाही का फळ सर? खात नाहीत. आतापर्यंत आमचं एकही फळ कोणत्या वानराने किंवा कोणत्या जंगली प्राण्याने खराब केलेलं नाही. बरं सर, आता बऱ्याच लोकांना लागवड करायची असते पण काही लोकांकडे पाण्याचा प्रॉब्लेम राहते, पाणी व्यवस्थित नसते, तर याला पाणी किती प्रमाणात आणि कसं लावते तर औषध? मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो की ज्या शेतकऱ्याकडे पाण्याची कमतरता आहे, विशेषतः उन्हाळ्यामध्ये, तर ह्या पिकाला अतिशय कमी पाण्यामध्ये, ह्याचे जे सीझन आहे आपण पाहिलं तर पावसाळ्यामध्ये हे फळ लागायला सुरू होतं. सप्टेंबरमध्ये जोपर्यंत पावसाळा आहे तोपर्यंत हे फळाचं सीझन चालू असतं आणि त्यानंतर हिवाळ्यामध्ये तेवढं आपल्याला पाणी द्यावं लागतं. हिवाळ्यामध्ये सगळ्या शेतकऱ्यांकडे बऱ्यापैकी पाणी असतं, परंतु ह्याचं पाणी जे आहे ते मार्च पासून किंवा फेब्रुवारीच्या एंड पासून आपल्याला बंद करावं लागतं. मार्च, एप्रिल, मे महिने आपल्याला ही बाग कमी पाण्यावर ठेवावी लागते. त्यामुळे या काळात जर एखाद्या शेतकऱ्याकडे पाणी कमी असेल तर त्यांच्याकडे सुद्धा ही बाग येऊ शकते. अगदी या बागेला 3 महिने जरी तुम्ही पाणी नाही दिलं तरी बाग मरत नाही. म्हणजे सर याचं नियोजन उलट आहे, म्हणजे उन्हाळ्यात पाणी कमी हो, लागतं याला. उन्हाळ्यामध्ये पाणी कमी लागते. आपल्याला झाडांची सनबर्निंग टाळण्यासाठी, आता हे जे तुम्ही झाड पाहताय, ह्या झाडाचं जे जाडी आहे ते आपल्याला पाणी तोडून कमी करावं लागते, जेणेकरून ह्याच्यावर जेव्हा ऊन पडेल, उन्हाळ्यातलं 35 अंशाच्या वरी आपले जेव्हा उन्हाळा जातो त्यावेळेस हे पान आपल्याला झाडातलं जेवढं होईल तेवढं पाणी आपल्याला कमी करावं लागतं, तरच झाड आपलं जिवंत राहू शकतं उन्हाळ्यामध्ये. जर आपण ह्याचं पाणी तोडलं नाही तर हे झाड उन्हाळ्यामध्ये डॅमेज होतं. बऱ्याच शेतकऱ्यांच्या बागा या उन्हाळ्यामध्ये असे सनबर्निंगने डॅमेज होतात. बरं सर, म्हणजे वर खालून पाणी आणि वरून प्रकाश उन्हाचा. हा, ते सर काही उन्हाळ्यामध्ये लोक ते नेट काय तर ते बांधतात, त्याची त्याला कसं- आहे. आपल्याला मार्च महिन्यानंतर ह्या बागेमध्ये जर टेम्परेचर 35च्या वर जायला लागलं तर ही बाग आपल्याला जपावं लागते. कशी जपावं लागते तर त्याला तुम्ही क्रॉप कव्हर टाकू शकता. बऱ्याच शेतकऱ्यांनी मध्ये अँगल वगैरे मारून ग्रीन शेड नेट टाकलेली आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला ते बाग एप्रिल आणि मे महिन्यामध्ये झाकावीच लागते. मी 1-2 कुठेतरी व्हिडिओ बघलो की ते रात्री लाईट काय तर लावले राहतात, ते काय प्रकार आहे sir? आता ज्यावेळेस ह्या फळांना खूप भाव होता, चांगला भाव होता, 200, 250, 300चा भाव होता, त्यावेळेस शेतकरी एलईडी विशेष प्रकारचा बल्ब भेटतो तो लावून ऑफ सीझन उत्पादन घेत होते आणि चांगला दर मिळवत होते. थोडंसं त्या फळांना चव वगैरे येत नाही, परंतु मार्केटच्या दृष्टीने किंवा शेतकऱ्याच्या फायद्याच्या दृष्टीने ते हे होतं. परंतु आता हे एवढं खर्चिक झालेलं आहे की आता ते सध्या आपल्याला परवडणार नाही. बरं सर, आता काय भाव भेटतो सर तुम्हाला? आता सरासरी मला 80 रुपयापासून 150 रुपयापर्यंतचा भाव सीझन मध्ये भेटले फळाच्या साईज फळाच्या साईज पासून. आता सर याला रासायनिक म्हणजे खताचं कसं असते नियोजन? ही दोन्ही प्रकारे शेती आपल्याला करता येते. तुम्ही रासायनिक खतही वापरू शकता आणि तुम्ही शेणखतही वापरू शकता. पण माझा अनुभव असा आहे की शेणखतावर ही बाग अतिशय चांगली आहे. आणि त्याच्यातून एक सेंद्रिय शेती पण होऊ शकते. हो, सेंद्रिय शेती होऊ शकते आणि फळांचा तुम्ही पाहिला तर आकार, चव आणि कलर या तिन्ही गोष्टी आपल्याला सेंद्रिय पद्धतीने मिळून जातात. ड्रॅगन फ्रूट मध्ये सर तुम्हाला अशा कोणत्या समस्या वाटतात की समजा ते थोडं आपल्याला हँडल करायला अडचण वाटतात जातात समजा? तसं पाहिलं तर ड्रॅगन फ्रूट मध्ये खूप मेंटेनन्स, पहिल्या वर्षी तुम्ही बाग एकदा रिंगच्या बाहेर काढल्यानंतर तुम्हाला जास्त काही मेहनत घ्यावी लागत नाही. मग आता तुम्ही पाहिलं तर आमच्या ह्या बागेमध्ये मका लावलेला होता जनावरांसाठी. 4 महिने आम्ही बागेत सुद्धा फिरलो नाही, म्हणजे तोपर्यंत बाग आमची सही सलामत आणखी तशीच आहे. जास्त काही मेहनत घ्यावं लागत नाही. फक्त उन्हाळ्यामध्ये ही बाग जपणं एक मोठं आव्हान शेतकऱ्यापुढे. उन्हाळ्यात जर सोडलं तर हो. एरी काय हो. थोडं